नमस्कार. अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. या संबंधी अधिक चर्चा करण्याच्या उद्देशाने आज आपण डॉक्टर विनायक गोविलकर यांना आमंत्रित केलेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून ते अंदाजपत्रकाविषयी व्याख्याने नाशिककरांकरता आणि महाराष्ट्रातील विविध भागामध्ये देत आहेत आणि त्यांचा या क्षेत्रातला अनुभव आणि ज्ञान फार मोठा आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, प्रथमतः आम्हाला अंदाजपत्रक म्हणजे काय हे जरा सांगता का? तुम्ही आत्ताच सुरुवातीला म्हटलात की अंदाजपत्रक हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे अंदाजपत्रक हे काही फक्त सरकारचंच असतं असं नाही. तसं बघितलं तर अंदाजपत्रक हे आपण घरातही तयार करतो. मी जर पगारदार असेल तर माझ्या पगाराचंही मी अंदाजपत्रक तयार करतोच. कारण अंदाजपत्रकात एका बाजूला आय आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यय आहे. त्यामुळे हे अंदाजपत्रक व्यक्तीला, कुटुंबाला, संस्थेला, भागीदारी संस्थेला, कंपनीला सगळ्यांनाच बनवावं लागतं. तसंच ते सरकारी स्तरावरही बनवावं लागतं. मग ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, सगळ्यांनाच अर्थसंकल्प तयार करावा लागतो, अंदाजपत्रक तयार करावं लागतं. आता हे अंदाजपत्रक आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत सरकार ज्यावेळेला सादर करतं त्यावेळेला आपण फार उत्सुकतेने त्याच्याकडे बघतो आणि आपल्या दृष्टीने हे अंदाजपत्रक कसं आहे हे आपण ठरवतो. मला वाटतं हे थोडंसं त्या ग्रुप फोटो सारखं आहे. एखादा जर ग्रुप फोटो कोणाही माणसाच्या समोर धरला तर तो माणूस सगळ्यात पहिल्यांदा त्या ग्रुप फोटोत काही बघत असेल तर मी कुठे त्या ग्रुप फोटोत दिसतो हे तो बघतो. आणि मग त्या ग्रुप फोटोत त्याचा फोटो जर चांगला आला असला तर तो म्हणतो हा ग्रुप फोटो चांगला आहे. अंदाजपत्रकाचंही थोडंसं तसंच आहे. त्या अंदाजपत्रकात मला काय मिळालं हे मी आधी शोधतो आणि मला जर काही सवलती मिळाल्या असल्या, मला जर कराचा बोजा कमी झालेला असला तर मी असं म्हणतो की हे अंदाजपत्रक खूप चांगलं आहे. थोडक्यामध्ये आपण आपल्या दृष्टीने त्या अंदाजपत्रकाकडे बघत असतो. पण वास्तविक पगारदार, बँका, कंपन्या, सरकार या सगळ्यांच्या एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा या अंदाजपत्रकाकडनं भिन्न भिन्न असतात आणि सगळ्यांच्याच अपेक्षा काही पूर्ण होतील अशी शक्यता अंदाजपत्रकात कधीच नसते. कारण अंदाजपत्रक ही तसं 3 पायाची शर्यत आहे. बऱ्याच वेळा सामान्य माणूस पटकन म्हणतो की अर्थमंत्री तर एवढं हुशार आहे, त्यांना कळत नाही का की अंदाजपत्रकात हे आलं पाहिजे. त्यांना कळत असतं, पण केवळ एकाच दृष्टीने बघून ते काही अंदाजपत्रक करू शकत नाही. हे 3 पाय कोणते? पहिला पाय आहे आर्थिक, दुसरा पाय राजकीय आणि तिसरा पाय कायदेशीर. आर्थिक याचा अर्थ देशाचा आर्थिक गडा नीट चालावा, तसंच देशाचा विकास व्हावा, तसंच सामाजिक न्याय मिळावा या दृष्टीने अंदाजपत्रकात काही तरतुदी केल्या जातात. हा झाला आर्थिक पाया. सामान्यतः आपण सगळेजण याच दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाकडे बघतो. दुसरा पाया राजकीय. शेवटी अंदाजपत्रक संसदेमध्ये सादर करावं लागतं. ते सत्तेत असलेला राजकीय पक्ष सादर करतो आणि तो सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी काही वचननामा, जाहीरनामा, मॅनिफेस्टो ज्याला आपण म्हणतो असा दिलेला असतो. त्यामुळे त्याला अनुसरून हे अंदाजपत्रक करणं त्यांना भाग असतं. म्हणून हा एक दुसरा मर्यादेचा भाग येतो. आणि तिसरा सगळ्यात मोठा महत्वाचा जो पाया आहे तो म्हणजे कायदेशीर. भारताची घटना असं सांगते कलम 112 मध्ये की दरवर्षी सरकारने संसदेपुढे एक स्टेटमेंट सादर केलं पाहिजे. घटनेत जो शब्द वापरलाय त्याला तो बजेट शब्द नाही आहे, अंदाजपत्रक असा शब्द नाही आहे. त्याला म्हटलंय अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे मराठीत जर त्याचं भाषांतर केलं तर वार्षिक वित्तीय पत्रके असं जाहीर करायला पाहिजे आणि ते संसदेत पारित करून घेतलं पाहिजे. म्हणजे अर्थमंत्र्यांना खूप भव्य दिव्य अर्थसंकल्प करायचा आहे तर तो तसा अर्थसंकल्प ते सादर करू शकतील, पण तो पारित जर झाला नाही तर मग त्याला इफेक्ट मिळणार नाही. म्हणून या 3 पायांच्या शर्यतीत अर्थमंत्र्यांना काम करायला लागतं. म्हणून आपल्याला असं दिसतं बऱ्याच वेळा की अर्थसंकल्प असा यायला पाहिजे होता पण तो असा येत नाही. याचं कारण एक तर राजकीय कमिटमेंट्स असतात आणि दुसरं म्हणजे संसदेत ते पारित करून घ्यायला लागतं. असं अर्थसंकल्पाचं थोडीशी पार्श्वभूमी आहे. आता हा अर्थसंकल्प म्हणजे सरकारची एक प्रक्रिया आहे.
अर्थसंकल्प हा एका विशिष्ट कालावधीसाठी तयार केलेला असतो. म्हणजे सरकार राज्यावर आलं की 5 वर्ष ते राज्यावर राहणार आहे असं गृहीत धरलं तर 5 वर्षाचा अर्थसंकल्प नसतो. अर्थसंकल्प हा एका वर्षासाठी असतो. हे वर्ष म्हणजे आर्थिक वर्ष आहे, कॅलेंडर इयर नाही आहे. म्हणजे 1 एप्रिलला सुरू होणार, 31 मार्चला संपणार. मग हा अर्थसंकल्प ह्या वर्षापूर्वी सादर करायला लागतो. म्हणून आपल्याकडे भारतात अशी पद्धत आहे की हा अर्थसंकल्प 28 तारखेला संसदेत मांडला जातो फेब्रुवारीच्या. पुढे महिनाभर मार्चमध्ये त्याच्यावर चर्चा होते आणि मग तो पारित होतो आणि 1 एप्रिलपासून तो लागू केला जातो. हा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी सरकार अजून 2 डॉक्युमेंट संसदेला सादर करतं. त्यातलं एक डॉक्युमेंट असतं ते म्हणजे रेल्वे बजेट, रेल्वे अर्थसंकल्प, आणि दुसरं डॉक्युमेंट असतं ते म्हणजे इकॉनॉमिक सर्व्हे किंवा आर्थिक आढावा. म्हणजे मागे आम्ही बजेट दिलं होतं, काही धोरणं आम्ही जाहीर केली होती, त्या धोरणांचं आणि त्या अंदाजपत्रकाचं या वर्षभरात काय झालं याचा एक आढावा ह्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये घेतला जातो, ज्यामध्ये काय काय घडलं सगळं गेल्या वर्षभरात याची आकडेवारीसह ही सगळी नोंद केलेली असते. आणि मग 28 फेब्रुवारीला दरवर्षी हा बजेटचा एक कागद संसदेमध्ये येत असतो. आता यावर्षी आपण बघितलं असेल की सरकारने तर संसद डिझॉल्व्ह केली. मग पुढच्या वर्षाचं बजेट कसं येणार? 1 एप्रिलपासून तर सरकारला खर्च करायला पाहिजे. मग अशा वेळेला घटनेत आणखीन एक तरतूद आहे. ती तरतूद अशी आहे की ज्या वेळेला सरकार राहणार नसेल त्यावेळेला सरकार किंवा उशिरा अंदाजपत्रक सादर करणार असेल अशा वेळेला सरकारने एक व्होट ऑन अकाउंट असं सादर करायचं असतं. म्हणजे संसदेने अंदाजपत्रक मांडेपर्यंतच्या कालावधीसाठी खर्च करायला सरकारला परवानगी द्यायची असते. त्याला म्हणायचं व्होट ऑन अकाउंट. आता हे व्होट ऑन अकाउंट आपल्याला आलेलं या अंदाजपत्रकामध्ये दिसतं. आता भारतासारख्या एवढ्या मोठ्या खंडोपराय देशामध्ये हे अंदाजपत्रक सादर करण्याची नेमकी कशी प्रक्रिया आहे? आपल्याला असं वाटतं की अर्थमंत्री जेव्हा संसदेत वाचायला लागतात अंदाजपत्रक तर असं वाटणं स्वाभाविक आहे की कदाचित अर्थमंत्र्यांनीच अंदाजपत्रक तयार केलं असेल, पण असं होत नाही. त्या ठिकाणी प्रामुख्याने 3 सेक्रेटरीज असतात. एक फायनान्स सेक्रेटरी असतो, एक रेव्हेन्यू सेक्रेटरी असतो आणि एक एक्सपेंडिचर सेक्रेटरी असतो. म्हणजे खर्चाचा एक सचिव, आय किंवा उत्पन्नाचा एक सचिव आणि एक आर्थिक विषयाचा फायनान्स सेक्रेटरी. म्हणजे असे 3 सेक्रेटरी ह्याच्यावर प्रामुख्याने काम करतात. याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आपली मध्यवर्ती बँक आहे ती सुद्धा काही इनपुट्स या बजेट प्रिपरेशनसाठी देत असते. हे झालं सरकारी स्तरावर. पण सरकार आणखीन एक गोष्ट करत असतं आणि ती म्हणजे सामाजिक संस्था, उद्योजकांच्या संस्था, काही अर्थतज्ञ आणि काही आर्थिक संस्था या सगळ्यांना अपील करतं, आवाहन करतं की तुम्ही या बजेटमध्ये काय असावं काय नसावं या संदर्भातल्या तुमच्या सूचना द्या. स्वतः अर्थमंत्री या सेक्रेटरीज बरोबर सगळ्या संस्थांशी चर्चा करतात. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया असेल, फिक्की असेल, चेंबर ऑफ कॉमर्स असेल, अशा सगळ्या संस्था आपल्या काही सूचना अर्थमंत्रालयाकडे देतात. ह्या आल्या सूचना की त्याच्यावर चर्चा होते आणि मग ही चर्चा होऊन हे सेक्रेटरीज त्याच्या संदर्भात काय धोरणं असावीत हे ठरवतं. मग अर्थ मंत्रालय त्याचा एक ढाचा नमुना तयार करतं. हा नमुना त्यांच्याकडनं तयार झाला की मग तो पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे जातो. पंतप्रधानांचा शेवटचा हात त्याच्यावर फिरला की मग अर्थमंत्री हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करतात. ही साधारण ती अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया अशी आहे. आता या अंदाजपत्रकामध्ये देखील काही नियोजित खर्च, नियोजन बाह्य खर्च किंवा अनियोजित खर्च असे प्रकार केलेले असतात. मग त्यांची जुळवणी कशी काय होते हे समजून घेण्यासाठी आधी आपण एकूण अंदाजपत्रक काय आहे याचा थोडासा आधी विचार करू. आपल्याला असं वाटतं की संसदेमध्ये अर्थमंत्री उभे राहतात आणि म्हणतात आय राईज टू प्रेझेंट दी बजेट वगैरे, तर तेवढंच बजेट असतं का असं आपल्याला एक वाटण्याची शक्यता आहे. म्हणजे अर्थमंत्र्यांनी केलेलं भाषण म्हणजे बजेट आहे का? अर्थमंत्री जे भाषण करतात, वाचून दाखवतात संसदेमध्ये, ते ह्या डिशमध्ये ठेवलेल्या पोळ्यांसारखं आहे. मागे काय काय असतं मग? तर संसदेला जी कागदपत्र सादर केली जातात ती एकूण 10 कागदपत्र आहेत. त्या सगळ्या 10 कागदपत्रांचा सेट, संच
म्हणजे अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प आहे. आणि जसे हे दोन शब्द अलग अलग आहेत की नाही, एक आहे अंदाजपत्रक आणि एक आहे अर्थसंकल्प. याच्यातही थोडा म्हणजे अर्थ त्यातनं आपल्याला ध्वनीच होतो. अंदाजपत्रकात काय, उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज हे अंदाजपत्रक. ज्या पत्रकात हा अंदाज मांडलाय ते अंदाजपत्रक. किंवा अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थविषयक केलेला संकल्प. दोन्ही गोष्टी ज्याच्यात आहे ते बजेट आहे. हे 10 कागदपत्र कोणती आहेत, तर सगळ्यात पहिल्यांदा मी आता म्हटलं त्याप्रमाणे एक म्हणजे अर्थमंत्र्यांनी केलेलं भाषण. त्या भाषणाचा एक संच असतो, तो सगळ्या संसदेतल्या खासदारांना दिला जातो. यानंतर मग येतं वार्षिक वित्तीय विवरणपत्र. एकूण 3 प्रकारची खाती सरकारला आहेत. एका खात्याचं नाव आहे कन्सॉलिडेटेड फंड, एकत्रित निधी. दुसऱ्याचं नाव आहे कॉन्टिंजन्सी फंड म्हणजे आकस्मिक निधी. आणि तिसऱ्याचं नाव आहे पब्लिक अकाउंट म्हणजे लेखा ज्याला आपण म्हणतो. अशा 3 खाती आहेत. या 3 खात्यातनं सरकार जमा करतं आणि खर्च करत असतं. या संदर्भात काय अंदाज आहे तो या वार्षिक वित्तीय विवरणपत्रामध्ये दिलेला असतो. हे झालं तिसरं डॉक्युमेंट. चौथं डॉक्युमेंट असतं त्याला महसुली अंदाजपत्रक असं म्हणतात. म्हणजे इंग्रजीत जर सांगायचं झालं तर रेव्हेन्यू बजेट. आम्हाला उत्पन्न कुठून येणार आहे हे स्वतंत्रपणे या बजेटमध्ये दिलेलं असतं. कारण सरकारला उत्पन्नाची खूप साधनं आहेत. मग टॅक्स रेव्हेन्यू असेल, नॉन टॅक्स रेव्हेन्यू असेल. टॅक्स रेव्हेन्यूमध्ये सुद्धा डायरेक्ट टॅक्सेस असतील, इनडायरेक्ट टॅक्सेस असतील. नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये सुद्धा अनेक हेड्स ऑफ इन्कम आहे. हे सगळं ज्याच्यात दाखवलेलं असतं त्याचं नाव आहे महसुली अंदाजपत्रक. हे झालं चौथं डॉक्युमेंट. 5वं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे भांडवली अंदाजपत्रक. आम्ही भांडवल जो काही खर्च करणार आहोत, भांडवली खर्च आणि भांडवली जमा, हे ज्याच्यात दाखवलं आहे त्याचं नाव आहे भांडवली अंदाजपत्रक. आता भांडवली आणि महसुली याच्यात फरक काय, असाही एक प्रश्न स्वाभाविकपणे मनामध्ये येईल. तर महसुली म्हणजे वारंवार उद्भवणारा खर्च किंवा वारंवार मिळणारी जमा, त्याला आपण महसुली म्हणू. आणि भांडवली म्हणजे काय, तर तो केव्हा तरी एकदा केला जातो, ज्याच्यापासनं आपल्याला दीर्घकाळासाठी फायदा मिळतो. उदाहरण सांगायचं झालं तर इमारतीची दुरुस्ती हा झाला महसुली खर्च, इमारतीचं बांधकाम हा झाला भांडवली खर्च. असं सरकारने रोड बांधलंय तर रस्ते बांधणी हा झाला भांडवली खर्च, पण रस्त्यांचा दुरुस्ती आणि मेंटेनन्स हा झाला महसुली खर्च. असं महसुली नावाचं एक अंदाजपत्रक येतं, भांडवली अंदाजपत्रक असं दुसरं अंदाजपत्रक येतं. याशिवाय खर्चाचं एक अंदाजपत्रक असतं, उत्पन्नाचं किंवा जमेचं एक अंदाजपत्रक असतं. याचबरोबर भारताने प्लॅन्ड इकॉनॉमी म्हणजे आमची डेव्हलपमेंट ही प्लॅनिंगच्या आधारावर आहे, पंचवार्षिक योजनेच्या आधारावर आहे. त्यामुळे पंचवार्षिक योजनेत काही योजना असतात, त्याच्यासाठी मात्र खर्च हा अंदाजपत्रकातनं केला जातो. म्हणून एक योजना व्यय असं पण एक डॉक्युमेंट असतं की या वर्षाच्या अंदाजपत्रकातनं योजनांवर किती आम्ही ॲलोकेशन केलेलं आहे, खर्च केलेला आहे, तो एक असतो. याशिवाय 9वं डॉक्युमेंट म्हणजे डिमांड फॉर ग्रँट्स. आणि 10वं डॉक्युमेंट म्हणजे 2 बिलं येतात. एक असतं फायनान्स बिल आणि दुसरं असतं अप्रोप्रिएशन बिल. आता फायनान्स बिल ही ऍक्टच्या पूर्वीची स्थिती आहे. ऍक्ट हा बिल पारित झाला की त्याला ऍक्ट होतो. फायनान्स बिल म्हणजे काय, करांमध्ये जो बदल सुचवलेला असतो, मग तो इन्कम टॅक्समध्ये असेल किंवा सेंट्रल सेल्स टॅक्समध्ये असेल, एक्साईजमध्ये असेल, कस्टममध्ये असेल, हा जो बदल सुचवलाय तो या फायनान्स बिलात नमूद केलेला असतो. आणि मग ते बिल पारित झालं की त्याचा फायनान्स ऍक्ट होतो आणि तो ऍक्ट झाला की त्या कायद्यांमध्ये बदल केला जातो. तसंच एक अप्रोप्रिएशन बिल आहे, म्हणजे खर्च मंजूर केला पण त्याच्यासाठी कायदेशीर परवानगी म्हणून हे अप्रोप्रिएशन बिल केलं जातं. अशा या सगळ्यांचं एकत्रित 10 डॉक्युमेंट्सचं जे काही तयार होतं त्याला आपण अंदाजपत्रक किंवा बजेट असं म्हणत असतो. सर, एक प्रश्न नेहमी मला जाणवतो की अंदाजपत्रक जवळ यायला लागलं जाहीर होण्याचे दिवस की बाजारात पेट्रोलला मोठ्या रांगा लागतात किंवा अंदाजपत्रकात कशावर टॅक्स लागतील याच्याबद्दल चर्चा सुरू होते. अशी गुप्तता त्या ठिकाणी आपल्याला जाणवते. तरी गुप्तता राखण्याचं काय कारण आहे आणि ती तशी आवश्यक आहे का? बरोबर, गुप्तता जी येते याला एक कारण असं आहे की अंदाजपत्रकात 2 बाबी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे आम्ही कशावर कर लावणार आहोत, किती लावणार आहोत, आणि दुसरं म्हणजे आम्ही कशाला सवलती देणार आहोत का आणि किती देणार आहोत. ज्याच्यावर टॅक्स लागेल ती वस्तू महाग होईल म्हणून लोकांना उत्सुकता असते.
जर वस्तू महाग होईल हे आधीच कळलं तर माणसं त्याचा साठा करून ठेवतील आणि काही काळासाठी बाजारात तुटवडा निर्माण होईल. हे कळू नये म्हणून गुप्तता ठेवावी लागते. आणि दुसरं, सवलत मिळणार असेल तर किमती कमी होतील आणि किमती कमी झाल्या तर ज्यांनी आधीच खरेदी करून ठेवले जास्ती किमतीला त्यांना नुकसानीला तोंड द्यावं लागेल. म्हणून याबाबत गुप्तता पाळणं आवश्यक असतं. परंतु केवळ एवढ्या बाबतीत गुप्तता पाळली तर पुरं आहे, बाकीच्या बाबतीत काय पाळायचं कारण नाही. म्हणून जर गेल्या वर्षी आपण बघितलं तर सरकारने 3 गोष्टी अशा केल्या. एक म्हणजे अर्धवार्षिक आर्थिक आढावा आणला, मिड टर्म इकॉनॉमिक सर्व्हे. हा पूर्वी कधी येत नसे, तो गेल्या वर्षी पहिल्यांदा आला. त्यामुळे लोकांना अंदाज आला की अर्थव्यवस्थेत काय काय घडतंय आणि मग पुढचा अंदाज बांधणं सोपं झालं. दुसरं, त्यांनी एक केळकरांची कमिटी नेमली आणि त्या समितीने खूप मोठ्या शिफारसी दिल्या. त्या सुद्धा सगळ्या शिफारसी सरकारने जाहीर केल्या, लोकांसाठी मांडल्या की त्याच्यामध्ये कर रचनेत काय बदल होणार हे केळकरांनी सुचवलंय. अर्थात सुचवलं म्हणजे जसंच्या तसं मान्य होईल असं नाही, पण सुचवलं म्हणजे ह्यातलं काही मान्य होईल हा अंदाज लोकांना आला. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, प्रशासकीय सुधारणा ह्या करण्यासाठी काही गुप्तता बाळगायची कारण नाहीये. पण करांचे दर किंवा कोणत्या सर्व्हिसेसवर सर्व्हिस टॅक्स येणार हे मात्र गुप्त ठेवणं सरकारला स्वाभाविकपणे आवश्यक आहे. त्यामुळे टू दॅट एक्सटेंट, त्या मर्यादेपर्यंत गुप्तता ही राहणारच. आता जेव्हा मी सरकारच्या अर्थसंकल्पावरच्या त्रुटीच्या वाचतो त्याच्यामध्ये इतके 4-5 प्रकार आहेत, तर त्याचे 4-5 प्रकार करण्याचं काय कारण आहे असा प्रश्न मला पडतो. तर हे जर आम्हाला समजून सांगता का? तुटीचे प्रकार आहेत, पण मुळात तूट म्हणजे काय, तर ज्यावेळेला तुमचा खर्च जास्ती होतो उत्पन्नापेक्षा त्यावेळेला तूट येते. म्हणजे माझा पगार 5,000 पण मी जर खर्च 7,000 करायला लागलो तर 2,000ची तूट आहे मला. आता ही तूट जशी मला व्यक्तिशः आहे तशी सरकारला पण आहे, कारण सरकारच्या उत्पन्नाची काही साधनं आहेत आणि सरकारच्या खर्चाची काही हेड्स आहेत. त्यामुळे ही तूट येत असते. तूट यावी का न यावी याबद्दल दुमत आहेत, त्याचाही आपण थोडासा विचार करू. पण थोडक्यात खर्च जास्ती आहे, उत्पन्न कमी आहे म्हणून तूट आहे. मग आपण पटकन असं म्हणू सरकारला एवढं कळत नाही का की खर्च कमी करावा, आणि अंदाजपत्रक आल्यानंतर सगळ्यांच्या प्रतिक्रिया ज्या येतात त्याही अशाच येतात की सरकारने खर्च कमी करा. पण आता हा सरकारचा खर्च सुद्धा जर आपण बघितला तर तो एकूण 4 गटात आपल्याला विभागता येईल. एक, सरकारचा खर्च कशासाठी आहे, तर बाह्य आक्रमणांपासून संरक्षण हे सरकारने केलं पाहिजे म्हणून त्याच्यासाठी काही खर्च आहे, जो डिफेन्स एक्सपेंडिचर आपण म्हणतो. हा सरकारला खर्च करावाच लागतो. आणि ज्या वेळेला आपले आजूबाजूचे शेजारी हे थोडे अग्रेसिव्ह होतात त्यावेळेला हा खर्च स्वाभाविकपणे वाढतो. हा खर्च वाढला की एकूण खर्च वाढतो, एकूण खर्च वाढला की तूट येते. असा एक खर्च आहे. दुसरा जो खर्च आहे तो मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर विद इन दी कंट्री, देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठेवणं, याच्यासाठी काही खर्च करावा लागतो. तिसरा एक महत्वाचा खर्च सरकारला करायला लागतो तो म्हणजे विकास, देशाचा आर्थिक विकास. हा करायचा असेल तर मग इन्फ्रास्ट्रक्चरवर, संसाधनांवर, मूलभूत सोयीसुविधांवर, पायाभूत सोयीसुविधांवर खर्च करावा लागतो. रस्ते असतील, वीज असतील, धरणं असतील, टेलिकम्युनिकेशन असेल, या सगळ्यांवर सरकारला खर्च करावा लागतो. आणि आणखीन एक चौथं हेड ऑफ एक्सपेंडिचर जे आपल्याला सरकारला करणं भागच असतं ते म्हणजे सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी काही खर्च करावा लागतो. उदाहरणार्थ, एका विशिष्ट उत्पन्न स्तराच्या खालच्या लोकांना कमी दराने आम्ही धान्य देऊ, फुकट शिक्षण देऊ, फुकट मेडिकल सोय देऊ वगैरे. हा सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी आणि समता टिकवण्यासाठी खर्च करावा लागतो. अशी 4 हेड्स आहेत. याचं जर पुन्हा 2 गटात विभागणी करायची झाली तर सरकारची कामं पोलीस स्टेट आणि वेलफेअर स्टेट अशा 2 गटात आहे. नुसतं पोलीस स्टेट असेल तर पहिल्या 2 गटात खर्च करा, डिफेन्स आणि लॉ अँड ऑर्डर, म्हणजे झालं पोलीस स्टेटचं काम. पण जर कल्याणकारी राज्य म्हणून सरकारला काम करायचं असेल तर सरकारला ह्या पुढच्याही दोन्हीसाठी म्हणजे विकास आणि आर्थिक न्याय आणि समता याहीसाठी खर्च करावा लागतो. म्हणून खर्च वाढत जातो, पण उत्पन्नाची साधनं त्या प्रमाणात वाढतात असं नाही, म्हणून तूट येते. आता उत्पन्न आपण मगा बघितल्याप्रमाणे 2 प्रकारचं आहे, महसुली उत्पन्न आहे, भांडवली उत्पन्न आहे. तसाच खर्चही 2 प्रकारचा आहे, महसुली खर्च आहे, भांडवली खर्च आहे. त्यामुळे येणारी तूट ही सुद्धा 2 प्रकारची आहे. एक महसुली तूट आहे, एक भांडवली तूट आहे. म्हणजे महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न यातला फरक ही झाली महसुली तूट, आणि भांडवली खर्च आणि भांडवली उत्पन्न
यातला आलेला फरक ही झाली भांडवली तूट. या दोघांची बेरीज करून येणारी तूट म्हणजे एकूण तूट किंवा बजेटरी डेफिसिट असं त्याचं नाव असू शकतं. आता ह्या तुटीबद्दल ही तूट भरून कशी काढणार असा एक स्वाभाविकपणे प्रश्न येणार. कारण आपल्या सामान्य माणसाला जेव्हा स्वतःचा घर गाडा चालवायचा असतो त्यावेळेला 5,000 पगार आणि 7,000 खर्च हे एखाद दुसऱ्या महिन्यात करता येईल, पुढे वारंवार कसं करता येईल? त्याला ती तोंड मिळवणी करावीच लागते. तशीच सरकारलाही करायला लागतं. सरकारला 2 मार्ग आहेत ही तूट भरून काढण्याचे. एक मार्ग काय आहे ते म्हणजे कर्ज घ्या. हे कर्ज घेणं याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतात. जेवढ्या रकमेचं कर्ज सरकार घेणार आहे त्याला फिस्कल डेफिसिट असं म्हणतात. आता हे जे कर्ज घेणार आहे सरकार याचा परिणाम काय होईल? स्वाभाविकपणे परिणाम असा होईल, कर्ज जर सरकार घ्यायला लागलं तर बाजारात कर्जासाठी सरकारची मागणी वाढेल. कर्ज देणारे तेवढेच, पण घेण्याची म्हणजे मागणी जर वाढली तर स्वाभाविकपणे व्याजाचा दर हा वाढेल. कर्जाचा व्याजाचा दर एकदा वाढला की मग तो फक्त सरकारला लागू नाही होत, तो सगळ्यांनाच लागू होतो. मग तो उद्योगांनाही लागू होतो, व्यापारालाही लागू होतो. त्यामुळे मग इंडस्ट्री अँड ट्रेड यांना मिळणाऱ्या कर्जाचे व्याजाचे दर वाढतात. हा व्याजाचा दर वाढला की व्याजाचा खर्च वाढला त्यांचा, तो खर्च वाढला की एकूण उत्पादनाचा खर्च वाढला आणि तो खर्च वाढला की किमती वाढल्या. म्हणून जर सरकारने तूट भरून काढण्यासाठी कर्ज हा मार्ग चोखाळला तर होतं कसं, किमती बाजारातल्या शेवटी वाढून जातात. दुसरा एक मार्ग आहे. दुसरा मार्ग म्हणजे नोटा छापणे. आता सरकारकडे खर्च तर करायचा आहे, पैसा तर नाही, उत्पन्न तर नाही, मग काय करतात, नोटा छापतात. याचा परिणाम काय होईल? म्हणजे पहिला मार्ग बरा की दुसरा मार्ग बरा? जर नोटा छापल्या तर होतं कसं, बाजारात चलनाचा सुळसुळाट होतो, चलन वाढतं. बाजारातलं चलन वाढलं म्हणजे तुमचं माझ्याकडचं चलन वाढतं. माझ्या हातात चलन वाढलं की माझी क्रयशक्ती, ज्याला इंग्रजीत परचेसिंग पॉवर म्हणतात, ती वाढते. माझ्या हातातली क्रयशक्ती वाढली म्हणजे मी जास्ती मागणी नोंदवतो बाजारात. मागणी जास्ती आली, पुरवठा तेवढाच राहिला की पुन्हा त्या वस्तूंच्या किमती वाढतात. याला इन्फ्लेशन असं म्हणतात किंवा चलनवाढ असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय झालं, थोडक्यात याचा अर्थ असा झाला की दोन्ही साधनं किंवा दोन्ही मार्ग हे शेवटी किंमत वाढीकडे नेणारे मार्ग आहेत. म्हणून सरकारने आपलं अंथरूण पाहूनच हातपाय पसरणं हे खरं म्हणजे चांगलं आहे. जेवढं आय आहे तेवढ्यातच आपण खर्च करणं हे चांगलं असतं. परंतु तसं होत नाही दुर्दैवाने, अशी आत्ताची आपल्याला स्थिती दिसते. याला कारण असं आहे की सरकारला बऱ्याच वेळा विकासासाठी खर्च करावाच लागतो. आता मंदी आहे समजा, गेले काही वर्ष मंदीतनं बाहेर पडायला सरकारला खर्च वाढवायला लागतो. हा खर्च वाढला की लोकांची क्रयशक्ती वाढेल, मागणी वाढेल आणि मंदी जाईल, अशी पण एक त्याच्या पाठीमागे धारणा असते. मग आता काय केलं पाहिजे सरकारने? सरकारला 2 गोष्टी आल्या, ग्रोथही पाहिजे, विकासही पाहिजे आणि इन्फ्लेशन पण नको, चलनवाढ पण नको, भाववाढ पण नको. मग काय करायचं? मग चांगलं अर्थसंकल्पाचं काय लक्षण असू शकतं? तर लो ग्रोथ विथ लो इन्फ्लेशन हे काही चांगलं नाही. म्हणजे कमी आमचा विकास झाला तरी चालेल पण भाववाढ नको, हे तर काही चांगलं नाही. मग काय असू शकतं चांगलं? तर हाय ग्रोथ विथ लो इन्फ्लेशन. विकास दर चांगला पण चलनवाढीचा दर मात्र कमी, असं जर झालं तर त्या देशाचा विकास या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असं म्हणता येईल. विकासासाठी आणखीन एक गोष्ट काय आवश्यक आहे किंवा तूट कमी होण्यासाठी आणखीन एक गोष्ट काय आवश्यक आहे, ती म्हणजे खर्च कमी झाला पाहिजे. पण मी जर थोडेसे आकडे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा खर्च कसा कमी करता येणं शक्य हो. उदाहरणार्थ, एकूण महसुली खर्चाचा जर विचार केलात तर महसुली खर्चापैकी 52% खर्च हा केवळ व्याज या खात्यावर जातो. सरकारने घेतलेली कर्ज त्याच्यावर दिलेलं व्याज हे एकूण खर्चाच्या महसुली खर्चाच्या 52% आहे. दुसरं, जो डिफेन्सचा खर्च आहे, संरक्षणाचा खर्च आहे, त्याचा जर विचार केला तर तो जवळपास 18 ते 19% हा डिफेन्सचा खर्च आहे. म्हणजे तोही कमी होणं शक्य नाही, व्याजही कमी होणं शक्य नाही. आणि तिसरा हेड ऑफ एक्सपेंडिचर जे आहे ते आहे सबसिडीज किंवा सवलती. त्याही कमी होणं काही शक्य नाही आहे. कारण आपल्याकडे शेतीची सबसिडी आहे, विजेला दिलेली सबसिडी आहे, गॅसला दिलेली सबसिडी आहे, पेट्रोलला दिलेली सबसिडी आहे. या सगळ्या कमी सरकार हळूहळू कमी करायचा प्रयत्न करत आहे. पण हाही खर्च सुमारे 13% आसपास आहे. आता याचा जर विचार केला 3च हेड्सचा
तर जवळजवळ 83% खर्च एकूण महसुली खर्चाच्या या 3 खात्यांवर आहे. आणि हा कमी करणं कोणत्याही सरकारला जवळपास अशक्य आहे. राहतो किती? 17-18%. या 17-18% कमी करून आपल्याला फार काही साधता येईल आणि तूट खूप काही कमी करता येईल अशी शक्यता दिसत नाही. म्हणून खर्चाचं हे जे विभाजन आहे तेही थोडंसं बदललं पाहिजे. त्याचबरोबर तिसरं एक खर्चाचं विभाजन आहे जेही विकासाशी संबंधित आहे. ते कोणतं? तर कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, भांडवली खर्च आणि महसुली खर्च. विकास जर हवा असेल तर भांडवली खर्च वाढला पाहिजे आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कमी राहिला पाहिजे. आत्ता काय होतंय? आत्ता आपल्याला असं लक्षात येईल साधारणपणे 78% रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे आणि फक्त 22% कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. म्हणजे ज्याच्याने आम्ही मालमत्ता निर्माण करतो, ज्या मालमत्तेतनं पुढे उत्पन्न आणि सोयी सुविधा निर्माण होणार आहेत, तो खर्च आमचा केवळ 22% आहे. आणि सरकारचा दैनंदिन गाडा चालावा, मग तो कदाचित इलेक्ट्रिसिटी बिल असेल, ऑफिस असेल, ऍडमिनिस्ट्रेशनचा खर्च असेल, वगैरे वगैरे, असा पगार असेल, हा सगळा खर्च जवळपास 78% आहे. त्यामुळे विकासाचा जो तुम्ही आत्ता प्रश्न विचारला तर तिन्ही बाजूने प्लॅन एक्सपेंडिचर कमी, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर जास्ती, नंबर 1. डिफेन्स, व्याज आणि सबसिडीज याच्यावरचा खर्च भरपूर, त्यामुळे विकासासाठी खर्च नाही, नंबर 2. आणि नंबर 3, कॅपिटल एक्सपेंडिचर कमी आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जास्ती, त्याहीमुळे विकासाला हा काही पूरक अर्थसंकल्प होतो असं काही म्हणता येत नाही. धन्यवाद डॉक्टर गोविलकर. आपण या ठिकाणी आलात आणि आम्हाला अंदाजपत्रकाबद्दलची उपयुक्त माहिती दिली जी आम्हाला क्लिष्ट वाटत होती. त्याबद्दल मी आपले विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो, माझ्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.